नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमची मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला फ्राय शेवग्याच्या शेंगा कशा बनवायच्या त्या सांगते. मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही या पद्धतीने शेवग्याच्या शेंगा बनवून द्या, नक्की ते आवडीने खातील. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे, त्यांना आता कट करून घेऊया आणि त्याच्या सर्व शिरा काढून घेऊया. या पद्धतीने शिरा काढून टाका, म्हणजे तुमच्या शेवग्याच्या शेंगा पटकन शिजल्या जाता. कट करून झाल्यानंतर स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया. एक मिक्सरचं भांडं घेतले, त्याच्यामध्ये भरपूर सारा लसूण, किसलेलं खोबरं, अद्रकचा तुकडा याचं वाटण करून घेऊया. या पद्धतीने वाटण करून घ्या. त्यानंतर एक कढई घेतली, गरम होण्यासाठी ठेवली. त्याच्यामध्ये तेल टाकूया. तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया. मोहरी टाकूया. मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालूया. हिंग पावडर घालूया. भरपूर सारा कांदा बारीक असा चिरून घेतलाय घालून घेऊया आणि कांद्याला व्यवस्थित परतून घेऊया. कांद्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत त्याला परतवा. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण 2 टोमॅटो बारीक असे चिरून घेतले, त्याला पण घालून घेऊया. व्यवस्थित परतून घेऊया. जे बी वाटण करून घेतलं आहे खोबऱ्याचं, लसणाचं, अद्रकचं, ते सर्व घालून घेऊया आणि त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर आपण आता भरपूर सारा कढीपत्ता घालूया, कोथिंबीर घालूया. मिक्स करून परतून घेऊया. परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता 1 चमचा इतकी लाल मिरची पावडर टाकूया. हळद पावडर टाकूया. घरचा 1 चमचा गरम मसाला घालून घेऊया. तुमच्याकडे जो मसाला असेल तो घालून घ्या. त्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या. परतल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या बी शेंगा आपण स्वच्छ धुवून घेतल्या त्याला घालून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. त्याला मिक्स करून घेऊया. परतून घेऊया. आधी 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्या. परतल्यानंतर एकीकडे गरम पाणी होण्यासाठी ठेवलं होतं. अगदी शेंगा शिजण्यासाठी थोडंसं गरम पाणी घालून घ्या. या पद्धतीने तुम्ही शेवग्याच्या शेंगा करून बघा. खायला खूपच चविष्ट अशा लागतात. मुले नक्की आवडीने खातील. त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि शेंगांना व्यवस्थित शिजून घेऊया लो टू मीडियम गॅसवर. हे बघा, आपल्या शेंगा किती व्यवस्थित शिजल्या आहे. तडका तर खूपच सुंदर आला आहे. या पद्धतीने शेवग्याच्या फ्राय शेंगा नक्की बनवून बघा. झटपट होणाऱ्या या शेंगा आहे आणि शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी अशा शेंगा तयार झाल्या आहे. त्याच्यामध्ये आता आपण पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गरम शेवग्याच्या शेंगा तयार झाल्या आहे. त्याला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व अशा झटपट होणाऱ्या शेवग्याच्या शेंगा बनवून बघा. आपल्या जिभेला पाणी सुटणाऱ्या या शेवग्याच्या शेंगा आहे. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.